काय नाव आहे सर तुमचं? माझं नाव दिग्विजय श्रीराम लोकरा. ओके, कॉंग्रॅच्युलेशन्स, तुमचं सिलेक्शन झालं. कोणत्या सर्कलमधनं झालंय? ऍक्च्युली सातारा डिव्हिजन मधून झालं. सातारा डिव्हिजन मधून. आणि तुमचं हे कुठे म्हणजे गाव कोणत्या प्लेसचे तुम्ही? मी सातारावरूनच आहे. छोटं गाव आहे लोणंद नावाचं. तिकडचं. आणि तुमची फॅमिली बॅकग्राऊंड वगैरे कशी आहे? आमच्या घरातले सगळे टीचर आहेत. टीचर आहेत. आणि मग तुम्ही ह्या क्षेत्रामध्ये कसं काय म्हणजे अभ्यास वगैरे कसं चालू केला? ऍक्च्युली मी MBA ची तयारी करत होतो. साइड बाय साइड मी बँकिंग आणि इन्शुरन्सची पण तयारी करत होतो. अच्छा. आणि मग तुम्हाला या सगळ्यामध्ये जेव्हा तुम्ही अभ्यास चालू केला तर विनर इन्स्टिट्यूट बद्दल कसं समजलं आणि मग किती मदत झाली तुम्हाला? मी विनरला जॉईन केलं 2022 मध्ये जानेवारीमध्ये. जेव्हा मी पुण्यात आलो तेव्हा मी इन्स्टिट्यूट शोधत होतो बँकिंगसाठी. तेव्हा मला विनरचं नाव कळलं आणि मी लगेच जॉईन केली ती. त्यानंतर मी इथंच होतो, इथंच अभ्यास केला. आता जॉईनिंग झालं माझं. मग तुम्हाला विनरचे सगळ्या पद्धतीचं लेक्चर किंवा बाकीच्या गोष्टीमध्ये कसा प्रकारे मदत झाली? ऍक्च्युली बेसिक पासून जे घेतात सगळे सर ते खूप त्यांनी मदत झाली. वरून जे पर्सनल काउन्सिलिंग होतं की काय डाऊट नसेल तर स्वतः जाऊन विचारू शकतो, त्यामुळे मला खूप मदत झाली. कधी माझा क्वांटमध्ये थोडासा प्रॉब्लेम होता, तो याच्यामुळे क्लिअर सॉल्व्ह झाला. आणि मग तुमची स्वतःची स्ट्रॅटेजी वगैरे कशी होती अभ्यास करण्याची? इन्शुरन्स सेक्टरसाठी ऍक्च्युली माझा रिझनिंग खूप स्ट्रॉंग होता, त्यामुळे मला फक्त रिझनिंग आणि इंग्लिश माझा स्ट्रॉंग पॉईंट होता. मला फक्त क्वांटचं करायचं होतं. क्वांट एकदा माझा स्ट्रॉंग झाला तर सो मी पहिल्यांदा रिझनिंग पासून सुरुवात केली होती प्रीमध्ये. त्यानंतर क्वांटचं गेलं आणि नंतर इंग्लिशचं, कारण तो सगळंच इझी क्वेश्चन होता आणि मला चांगलं माझ्या मते पेपर एवढा काय अवघड नसतो LICचा, त्यामुळे तो इझी क्लिअर होऊ शकतो असं आहे. आणि मग तुमचं अभ्यास करण्याचा टाइम वगैरे कसं तुम्ही मॅनेज केलेलं? म्हणजे जे आता नवीन पोर आहेत ज्यांना अभ्यास करायचा आहे त्यांना तुम्ही तुमच्या प्रकारनं कसं सजेशन देता? पहिल्यांदा तर तुम्हाला पाडे सगळेच यायला पाहिजे. दुसरं क्यूब्स आणि स्क्वेअर 100 पर्यंत यायला पाहिजे. क्यूब 25 पर्यंत पाहिजे. ते बेसिक पाहिजे म्हणजे पाहिजे. त्यानंतर तुम्ही सकाळी जे आणि इंग्लिश करू शकता. बेसिक पासूनच सुरुवात करायची आणि डेलीचे आपण एडिटोरियल्स वाचणं गरजेचं आहे, ते एडिटोरियल्स केले पाहिजे. त्यानंतर दुपारी एक रिझनिंगची फक्त प्रॅक्टिस द्यायची. रिझनिंगला एकदा केलं की पुन्हा करायची गरज नसते. क्वांटला फक्त तुम्ही प्रीच्या ऐवजी मेन्सकडे जास्त लक्ष दिलं तर प्री पण इझी म्हणजे क्लिअर होती. प्रीचं जास्त करायची गरज नसते, फक्त मेन्सवर लक्ष द्यायचं. आणि मग तुम्हाला आधी तुम्ही लेक्चर वगैरे सगळं केलं, त्याच्यानंतर जेव्हा इंटरव्ह्यू चालू झाला तर मग आपल्या विनर इन्स्टिट्यूटचं तुम्हाला इंटरव्ह्यूचे मॉक सेशन्स मध्ये वगैरे सरांनी मॅडमनी कशा प्रकारे मदत करून तुम्हाला त्याचा किती फायदा झाला? त्याचा फायदा मला सगळ्यात जास्त त्याचा फायदा मला कॉन्फिडन्समध्ये झाला, कारण त्यामुळे माझा कॉन्फिडन्स खूप वाढला. मला तिथं असं वेगळं काही वाटलं नाही की आपण काहीतरी वेगळं करतोय. मी खूप कम्फर्टेबल होतो त्यांच्यापुढे. त्यांनी कोणतेही प्रश्न विचारले तरी मला पॅनिक झालो नाही कधी, बोलताना काहीच वाटलं नाही. त्यामुळे ती सवय होऊन गेली माझी मॉक इंटरव्ह्यूमुळे. प्लस थोडे आय कॉन्टॅक्टचं सरांनी सांगितलं की तुझं काय काय चुकतंय, त्यावर कसं वर्क करायचं, बोलताना कसं बोलायचं, हाताची मुवमेंट कशी पाहिजे, त्या सगळ्या गोष्टी खूप मदती झाल्या. कारण मला जास्त टेक्निकलपेक्षा माझा पर्सनल इंटरव्ह्यू जास्त गेला, त्यामुळे मला एवढं काही तर प्रॉब्लेम नाही. नवीन मुलांसाठी तुम्ही काय सजेस्ट करता, कसं आहे विनर इन्स्टिट्यूट? ऍक्च्युली तुम्हाला पहिल्यांदा बँकेमध्ये इंटरेस्ट पाहिजे. बँकिंगमध्ये तुमची जर स्वतःची मनाची तयारी असेल तर बाकी सगळे एक परफेक्ट करून घेता विनर इन्स्टिट्यूट. बाकी कशाचं टेन्शन घ्यायची गरज नाही, फक्त स्वतः करायची, मेहनत करायची, तयारी पाहिजे. ठीक आहे, चालेल. थँक्यू.